ही मॅच मात्र पाहण्याजोगी आहे, महत्वाचा सामना आहे, फायनल बिफोर फायनल आहे, उपांत्य फेरी आहे. जिंकलात तर फायनल, हरलात तर या स्पर्धेतून बाहेर. अभिषेक परब यावेळेला पहिला चेंडू वेगवान होता, पॉइंटच्या दिशेला बॉल जातोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल मात्र डिक्लेअरकडे जाईल का? होय, नक्कीच डिक्लेअरकडे जातोय. आणि तुषारजी चिखले, महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून मात्र एक घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी चेंडूवरची मात्र डिक्लेअर स्वरूपातली धाव येते. एकेरी धावेसोबत मात्र धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय तो 18 वर. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय अभिषेक परब यांच्याकडून. अधिक वेळ आपण घ्यायचा नाहीये, कारण 4 ओव्हरसाठी आपल्याला 16 मिनिटांचा वेळ आहे. त्या 16 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. अजून 2 मॅचेस, त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा, ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण त्या ठिकाणी मात्र आता हळूहळू जवळ येतोय. ज्या ठिकाणी मात्र सर्वांनाच उत्सुकता आहे की CPL 2025 सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 चा या 12व्या पर्वाचा विजेता कोणता संघ ठरणार, कोणता संघ मालक या ठिकाणी मात्र ही ट्रॉफी आपल्यासोबत घरी घेऊन जाणार. अनिकेत रांगणकर आणि मुकेश मकवाना बॅटिंगसाठी सुरुवातीपासूनच चांगली फाईट करतायत. पाठलाग मात्र सुरू आहे तो 37 धावांचा. सध्या मात्र एक डॉट बॉल आलाय. त्यानंतर एक पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मात्र अभिषेक परब गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. ओहो, चांगला बॉल या वेळेला मात्र बीट केलाय अनिकेतला. परफेक्ट यॉर्कर, बुंदा मारलाय. 3 चेंडू मात्र या तिसऱ्या षटकातून पूर्ण झालेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती 18 आहेत. 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके तरी आले पाहिजेत या ओव्हर मध्ये, किंवा यानंतर आपण जर पाहिलं तर किती धावा शिल्लक राहतात या ओव्हर नंतर ते आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र फटका हवेत खेळलाय. पॉइंटला मात्र कव्हर पॉइंटला फिल्डर आणि विकेट किपर स्वतः त्या ठिकाणी खाली. सिद्धेश नाटळकर एक चांगला झेल टिपतायत आणि अनिकेत रांगणकरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. अनिकेत रांगणकरची मात्र खेळी समाप्त होते. त्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. अनिश चांदे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती. अथर्व चांदे आणि अनिश चांदे हे 2 बंधू सुद्धा आज चमकलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. नाटळकर फॅमिलीचं नाव वारंवार घेतलं जाते. त्याचबरोबर पाताडे फॅमिली सुद्धा आज चांगला खेळ करताना बघायला मिळाली आहे. एक पाताड्यांची टीम आपण जर पाहिलं तर स्पर्धेतून बाद झाली आहे, ती म्हणजे स्टार ऑफ CC सचिन पाताडे. तर दुसरे पाताडे मैदानाच्या आतमध्ये आहेत, राजेंद्र पाताडे, ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष. आज परळसराच्या वॉरियर्स संघाला मात्र गाईड करतायत, मार्गदर्शन करतायत. त्यांनी सुद्धा मात्र अभिषेकला खूप चांगलं सांभाळलंय. त्या ठिकाणी मात्र अभिषेकला चांगलं मार्गदर्शन केलंय आणि अभिषेकने सुद्धा या टीमला एक चांगला कॉन्फिडन्स दिलाय, एक चांगला आत्मविश्वास दिलाय सुरुवातीपासून. यंदाचं पर्व कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला जिंकायचं आहे, हा विश्वास घेऊनच आज ही टीम मैदानावरती उतरली आहे. या ओव्हरचा मात्र आता शेवटचा बॉल मला वाटतं शिल्लक राहिलाय. एकच रन आतापर्यंत अभिषेक परब यांनी खर्च केलाय. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिला तर सध्या 18 धावाच आहेत स्कोर कार्ड वरती. 19 धावांची गरज उर्वरित 7 चेंडू मध्ये. शेवटचा बॉल आता खूप महत्वाचा असेल आणि चांदेसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर, परफेक्ट बॉल आणि त्यावर मात्र धाव नाहीये. एक चांगली ओव्हर आहे. अभिषेक परब यांच्यासाठी जरा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्या टीमला मात्र पुन्हा एकदा ॲज अ संघ मालक, ॲज अ ओनर आज मात्र एक चांगलं कमबॅक त्यांनी करून दिलंय. एक चांगलं पुनरागमन त्यांनी आपल्या टीमला करून दिलंय. पुन्हा एकदा एक चांगला आत्मविश्वास आपल्या टीमला ते मिळवून देत आहेत. हो, ही मॅच आपण जिंकायची आहे आणि मेगा फायनल गाठायची आहे, हाच निर्धार करून आज आले होते. कालच्या दिवसातही सर्व मॅचेस त्यांनी जिंकल्या आणि आजही सर्वच्या सर्व मॅचेस जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती होऊ शकतो.